कलर, तर त्या कलरमध्ये आपण एक पर्पल कलर किंवा जसं तुम्हाला हवा असेल तुम्ही पिंक कलर, स्काय ब्लू कलर असा कलर पण यूज करू शकता, म्हणजे डायरेक्टली ब्ल्यू आणि व्हाईट कलर पण. तर इथं ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन घ्या किंवा पर्पल आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन घ्या तुम्ही. पहा, स्टार्ट करताना अगोदर व्हाईट कलरपासून करायचं आहे. सर्वात अगोदर व्हाईट कलर घेतला आहे. हा व्हाईट कलर आतमधली जी पेटल आहे त्या पूर्ण पेटलमध्ये फिलअप करायचा आहे. म्हणजे तुम्ही हे ब्लाऊजवर जरी करत असाल तरी पण हे व्यवस्थित कलर सेट होतात. डायरेक्टली स्क्रीन दिसत नाही. हा पूर्ण एका पेटलमध्ये फिल करून घ्या. राऊंड ब्रश यूज केला इथं. या फ्लावरच्या बेसलाच व्हाईट कलर आहे. मग फॅब्रिक तुमचा कुठलाही असेल, व्हाईट कलरचा असेल किंवा अदर कलर असेल. आपण ज्यावेळेस कलरमध्ये मीडियम ॲड करतो त्यावेळेला कलर खूप छान असे ब्लेंड होतात, एकदम ड्राय होत नाही. व्हाईट कलर झाला देऊन तो ड्राय नाही झाला पाहिजे, त्याच्या अगोदरच ब्ल्यू कलर घ्यायचा. हा ब्ल्यू कलर पूर्ण आतमध्ये घ्यायचा आहे आता ब्लेंड करून. कमी घेतलाय ब्ल्यू कलर, खूप जास्त नाही घ्यायचा. हलकासा स्काय ब्लू टोन येईल असाच घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क नको. एकसारखी शेडिंग आली आहे, कुठेच कमी जास्त कलर नाही द्यायचा. आता प्रत्येक पेटलमध्ये हेच करायचं आहे. अगोदर व्हाईट कलर द्यायचा, ड्राय होऊ द्यायची ही पेटल आपण जी आत्ता केली ती. त्याच्यावरती नंतर स्ट्रोक येणार आहे. व्हाईट कलरमध्ये पण मीडियम ॲड केलेला आहे, खूप जास्त घट्ट नाही तो कलर, म्हणजे छान असा ब्लेंड होतोय. ब्ल्यू कमी घेतला आहे, एकदमच कमी घ्यायचा आहे. शक्यतो फ्लावरमध्ये ग्रीन कलर यूज होत नाही पहा जास्त, तर बाकी सगळेच कलर यूज होतात फ्लावरसाठी. ग्रीन सोडता, ग्रीन, सॅप ग्रीन हे 2 कलर. कंटिन्यू. व्हाईट कलर, त्यानंतर ब्ल्यू. प्रत्येक पेटलमध्ये सेम करायचं आहे. व्हाईट कलर, त्यानंतर ब्ल्यू कलर.
व्हाईट कलर ड्राय व्हायच्या आतच आपण हा ब्ल्यू कलर देत आहोत. असं नाही की अगोदर सगळ्यांना व्हाईट देऊन घ्यायचा नंतर ब्ल्यू कलर. ॲट अ टाइम दोन्ही कलर द्यायचे. तर आणि मेन म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही असं काही पेंट करताय तर त्यावेळेला पाहायचं की अगोदर आपलं खाली कुठलं वर्क आहे. सपोज डायरेक्टली आपण इथं वर्क करतोय अगोदर पूर्ण हे पेंट करून घेतलं आणि नंतर फ्लावर असं जर करायला घेतलं तुम्ही तर तुम्हाला डिफिकल्टीज येऊ शकतात. त्याच्यासाठी कधीही सुरुवात करताना वरच्या साईडनं करायची. वरती जे काही असेल तुमचं ते अगोदर करूनच नंतर खालच्या बाजूला घ्यायचं, ज्याने आपण हात वगैरे ज्यावेळेस ठेवतो ते साईडला वगैरे लागत नाही. जर अगोदर आपण हे खाली जे लीफ असेल हे सगळं काही केलं आणि नंतर वरती फ्लावर घ्यायचा प्रयत्न केला तर ते खालचा हात लागू शकतो कलरला. हे पहा खाली जे घेतलेले आहेत ना तिथं हात लागू शकतो. त्यासाठी सुरुवात करताना ही वरच्या साईडनं करायची. एक वेळ प्रॅक्टिसला चालेल पण ब्लाऊजवरती करताना नको असं. सुरुवात ही वरच्या साईडनंच घ्या. जो कुठला वरच्या साईडला तुमचा फ्लावर असेल किंवा त्याच्यामध्ये लीफ असतील किंवा अजून कुठलंही वर्क असेल त्यामध्ये. आता काल जशा पद्धतीने आपण स्ट्रोक घेतले होते म्हणजे फक्त वरच्या साईडनं स्ट्रोक घ्यायचे तर खालच्या साईडनं नाही, तेच सेम तुम्हाला इथं करायचं आहे. फ्रेश असा ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. याच्यासाठी फक्त ब्ल्यू कलर घेतला आहे आणि त्याच ब्ल्यू कलरने स्ट्रोक करायचे आहेत. अगोदर तुम्ही आउटलाईन करून घेऊ शकता किंवा आउटलाईन नंतर केली तरी चालते. हलकेसे घेतले आहेत, एकदम लाईनमध्ये घ्यायचे नाहीत. जसं आपण शेडिंग करतो त्याच पद्धतीनं राऊंड ब्रशनेच. सुरुवात वरच्या साईडनं करा. थोडे डार्कच आहे. स्ट्रोक्स कधीही वरून खाली करायचे, असं खालून वर नाही जायचं, तर वरूनच खाली घेत आहोत. हलक्या हाताने ब्रश पकडायचा आहे, खूप जास्त टाईट पण नाही. वरच्या साईडनंच खाली घेतले आहे. जेवढे लॉंगमध्ये हवे तुम्ही तेवढे घेऊ शकता आपल्या चॉईसनुसार. इथे मी लॉंगमध्येच दाखवते. एकाच ठिकाणी ब्रश ठेवला आहे म्हणजे हात एका ठिकाणी सायलेंट ठेवायचा, फक्त ब्रश जो आहे तो वरून खाली ओढायचा आहे. हात सायलेंट आहे, हात नाही उचलायचा, एका जागेवर ठेवला तिथूनच घ्यायचे. कंटिन्यू सगळ्याच पेटलमध्ये सेम करायचं आहे. आणि हाताची प्रॅक्टिस ही दोन्ही साईडनं ठेवा. असं नाही की तुम्हाला राईट साईडनं जमतं लेफ्ट साईडनं नाही जमत.
ज्यामध्ये डिफिकल्टी येते ते ट्राय करत राहा. सगळ्यांचे स्ट्रोक जे आहेत ते सेमच घ्यायचे, कमी जास्त व्हायला नको. चेक करा. मॅम हे बघा व्हाईट कलर, खाली जी कळी आहे फुलाची पाकळी कळी असते ती जी कळी आहे त्यालाच व्हाईट कलर घ्यायचा आहे. पूर्ण बेसला अगोदर व्हाईट द्यायचा. फक्त बेसला द्या व्हाईट कलर. व्हाईट कलर दिल्यानंतर खूप कमी असा ब्ल्यू घ्यायचा. इथं पण ब्रशवरती खूप कमी घ्या आणि हा ब्लेंड करून घ्यायचा. देऊन झाला. याला आता व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे. याला ब्लेंड करून घ्यायचं. खूप जास्त डार्क नाही कलर करायचा इथं. आता जो काही आपण इथे स्काय ब्लू कलर तयार झाला आहे, अगोदर व्हाईट त्यानंतर ब्ल्यू कलर, आता सेम परत वरच्या साईडनं पण ब्ल्यूच कलर घ्यायचा आहे आणि ब्ल्यू कलरने स्ट्रोक करायचे आहेत. लॉंगमध्ये घ्या, याच्यामध्ये खूप शॉर्ट घेऊ नका स्ट्रोक्स जे काही आपण घेणार आहे ते. जेवढे तुम्हाला लॉंग साईजमध्ये घेता येतील तेवढे व्यवस्थित घ्या. आता याच्याच आतमध्ये एक ब्ल्यू कलरची अशी लाईन मार्किंग करायची. आपण याच्या अगोदर एका लोटसच्या कळीला पण घेतलेला आहे अशा टाईपमध्ये. आतमध्ये एक ब्ल्यू कलरची लाईन आहे. कलर ड्राय झाल्यानंतर ती अजून क्लिअर दिसेल. जे आपण लीफ करतोय त्यासाठी नॉर्मल ग्रीन कलर, हा जो नॉर्मल ग्रीन कलर आहे हा फक्त खालच्या साईडला द्यायचा आहे. फ्रेश ग्रीन कलर दिला आहे, याच्यात कुठलाही मिक्स नाही केला कलर. ग्रीन कलरनं फिलअप करायचे. तर इकडे नॉर्मल ग्रीन कलर दिला, तो ड्राय होतोय तोपर्यंत साईडला पण हे जे छोटंसं दिसतंय पान त्याच्यामध्ये पण द्यायचा. ग्रीन कलर दोन्ही लीफमध्ये दिला आहे. सेम ज्या काही वरती ड्राय होतोय कलर तोपर्यंत ज्या लाईन आहेत त्यामध्ये पण ग्रीनच.
आता बऱ्यापैकी तुमच्या पण लक्षात आलं असेल की आपल्याला जास्तीत जास्त लागणारे कलर्स कुठले आहेत. सगळ्यात जास्त जो लागणारा कलर आहे तो म्हणजे व्हाईट कलर आहे. व्हाईट कलर, ग्रीन कलर, येलो हे जे कलर आहेत ते खूप जास्त लागतात. व्हाईट कलर मॅडम सेपरेट भेटतो का? हा मिळतो ना, प्रत्येक कलर सेपरेटली मिळतो, असं नाही की कॉम्बोज घ्यायचा. व्हाईट कलर थोडा मोठ्या साईजमध्ये घेऊन ठेवायचा ज्यावेळेस तुम्ही हे वर्क करायला घेताय किंवा ऑर्डर्स वगैरे घ्याल, असं काही असेल तर व्हाईट कलर हा जास्त लागतो. सगळ्यात जास्त लागणारा व्हाईट, ब्लॅक, येल्लो, रेड हे कलर आहेत आणि ग्रीन कलर पण. एकदा करायला लागले आपल्या पण लक्षात येते की आपल्याला कलर्स कुठले रनिंगमध्ये जात आहेत जास्त. पाहता ग्रीन कलर झाला. ग्रीन कलरच्या नंतर ब्लॅक कलर. इथं आपण सॅप ग्रीन पण घेऊ शकतो, पण व्यवस्थित असा ब्लॅक कलर हा उठून दिसतो. इकडे पण ब्लॅकच. आता जसे आपण एका साईडला ब्लॅक दिलाय तसाच सेकंड बाजूला पण ब्लॅकच कलर द्यायचा आहे. इकडे पण वरती जो काही स्पेस राहिला आहे वरच्या साईडला त्यामध्ये ब्लॅक कलरनं फिल करायचं आहे. हा जो काही वरचा स्पेस आहे तो पूर्णच. ज्यावेळी आपण अशा टाईपचं लीफ करतोय तर त्यावेळेला कंपल्सरी राऊंड ब्रशच यूज करायचा. फक्त फ्लावरसाठी फ्लॅट पण तुम्ही यूज करू शकता. जो काही कलर तुम्हाला ड्राय झाला असा वाटतोय तर त्याच्यामध्ये मीडियम ॲड करा, म्हणजे तो ब्लेंड छान होईल. एक लाईन झाली, थोडा स्पेस ठेवायचा आणि परत अजून एक लाईन घ्यायची. जसा आपला शेप आहे त्यानुसारच. आणि इथे पण तेच करा. हाफ सर्कलसाठी खूप छोटं होतंय. सो जशी आपली लाईन आहे वरती सेम तीच घ्यायची. यापुढे सॅप ग्रीन कलर. सॅप ग्रीन कलर हा फक्त खाली लाईनसाठी यूज करायचा आहे. याच्यामध्ये ज्या लाईन आहेत हलक्याशा त्या लाईन घ्यायच्या आहेत या मोठ्या साईजच्या लीफमध्ये. खूप जास्त डार्क नाही, हलक्याशाच लाईन आहेत या. कलर आता लाईट दिसेल, पण ज्यावेळेस तो ड्राय होईल त्यावेळेला व्यवस्थित क्लिअर दिसेल. पहा. त्यानंतर व्हाईट कलर जो आहे त्या व्हाईट कलरने डॉट घ्यायचे. आता हे डॉट तुम्ही एखाद्या स्टिकनं घ्या किंवा पेनच्या पॉईंटनं वगैरे पण घेऊ शकता, म्हणजे डॉट हे व्यवस्थित आणि क्लिअर दिसतील. स्टिक किंवा पेनचा यूज करा किंवा जी आपली पेन्सिल असते त्या पेन्सिलच्या पॉइंटरने घ्या. सगळीकडेच घ्यायचं आहे. साईज खूप जास्त मोठी पण नकोय, व्यवस्थित घ्या.
आता जो काही फ्लावर केला आपण किंवा लीफ केले, शक्यतो लीफला तर आउटलाईन घेऊ नका, पण जे काही फ्लावर केलं आहे वरती त्या फ्लावरला आउटलाईन ब्लॅक कलरनं किंवा ब्ल्यू कलरनं घ्या. ऑप्शनल असेल दोन्हींपैकी. आणि या ज्या लाईन घेतल्या आहेत आतमध्ये ग्रीन कलरच्या, त्या ग्रीन कलरच्या लाईनला पण सेम तसंच आउटलाईन ऑप्शनल आहे. घेतले तर ब्लॅकने घ्या किंवा प्लेन ठेवू शकता तुम्ही अशात, जसं आपण हा ग्रीन कलर घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी आउटलाईन कंपल्सरी नसते. जर तुम्ही आरी वर्क करताय तर त्या टायमिंगला फक्त इथं बीड्सनं वर्क करायचं एका आउटलाईनमध्ये.